सुरुवातीला मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा की आपलं आयुष्य अनलिमिटेड आहे का? आहे? येस ऑर नो? नाही ना. त्यातल्या त्यात आपल्या आयुष्याची लिमिट आपण म्हणतो 100 वर्ष आहे. परंतु त्या 100 वर्षाचा सुद्धा भरोसा आहे का? येस ऑर नो? आहे नाही नाही आहे आहे नाही ना काय नाही ना. म्हणजे याच कारणास्तव हा आजचा टॉपिक जो टॅगवर तुम्हाला दिसला तो महत्त्वाचा ठरतो. पण साधारणपणे जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचं नाव ऐकतो ना, तेव्हा त्यामध्ये किती वर्ष जाणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? स्पर्धा परीक्षेमध्ये किती वर्ष जाणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? विचार करा. माहिती आहे? यस और नो? माहीत आहे की नाही आहे? तुम्ही म्हणाल की सर हे कसं माहीत असेल? आम्ही थोडंच ज्योतिषी आहोत, आकडेवारी सांगू शकतो आहे ना. आणि ज्योतिषी असतो तर सर इथं थोडंच आलो असतो, कारण आम्हाला माहीत असतं की आमच्या भाग्याचा उदय कधी होणार आहे. नाहीतर हे वर्षानुवर्ष करत बसण्यात काय अर्थ असतं? माहीत असतं तर. परंतु पहा, हे जरी आपल्याला माहीत नसेल की स्पर्धा परीक्षेमध्ये उतरल्यानंतर किती वर्ष जाणार आहेत, परंतु हे तर माहीत असायला पाहिजे ना किती वर्ष दिले पाहिजे. कारण आपलं आयुष्य अनलिमिटेड नाही आहे की नाही. कारण तुम्ही जर ते जर माहिती करून नाही घेतलात किंवा ते स्वतःला समजून नाही घेतलात तर काय तेलही गेलं तुपीही गेलं अशी स्थिती आपली होते. त्याच्यामुळं आजच्या टॉपिकवर आपला बोलायचे म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये किती वर्ष द्यायला हवेत. हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे अमोल आणि मला मराठी साहित्य शिकवायला आवडतं, त्याच्यामुळं त्याचे मी क्लासेस घेतो. तर तुम्हाला जर हवे असेल तर अनोखी लाईफ तुम्ही जॉईन करू शकता. ओके, तर टॉपिककडे येऊया. काय आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये किती वर्ष द्यावे हा पहिला प्रश्न आहे आपला. त्याच्यातले प्रश्न पण पाहूया, पण हा मुद्दा आहे ना, स्पर्धा परीक्षेमध्ये किती वर्ष द्यावे. आता हे उत्तर देण्यासाठी बरेच लोकांमध्ये असं बी म्हणू शकतात सर MPSC साठी किती वर्ष द्यावे, UPSC साठी किती वर्ष द्यावे, असं होऊ शकतं ना. बाकी छोट्या मोठ्या कोणत्या का परीक्षा असणार त्या सगळ्यासाठी आपण एक ठोक ताळा काढूया सरसकट की किती वर्ष द्यायला हवेत. ओके, नाहीतर कोणी म्हणाल की सर अगोदर मी UPSCला 2 वर्ष देऊन बघतो, पुन्हा MPSCला 2 वर्ष बघून तो आणखी खालच्याला 2 वर्ष देऊन बघतो, म्हणजे अर्ध आयुष्य होत होत तुझी टक्कल होणार आहे ना. आणि मग ते सगळं काही जाणार, मग पुन्हा काय विचार करून फायदा त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं विचार करण्यासारखी गोष्ट आहे पाहिजे या विषयावर. कारण जसं तुम्हाला म्हटलं की आपलं आयुष्य काय अनलिमिटेड नाही, ले लो भाई जो भी लेना आहे. तर आता हा मुद्दा जसं आपण म्हटलं की प्रश्न आहे स्पर्धा परीक्षेत किती वर्ष दिले पाहिजेत. आपण एक ठोकताळा काढून की किती वर्ष दिले पाहिजेत. पहा, साधं साधं उत्तर आहे किमान 1 वर्ष दिलं पाहिजे, कमीत कमी 1 वर्ष. जर स्पर्धे परीक्षेमध्ये उतरणार असेल तर कमीत कमी 1 वर्ष, आणि जास्तीत जास्त किती, तर मी म्हणेन 2च वर्ष दिले पाहिजेत. त्या पुढे द्यायचे का नाही याचा पण आपण थोडक्यात विचार करूया है ना. तर पहिलं स्वरूप पहा की 1च वर्ष का द्यायचं. तुम्ही म्हणाल सर का द्यायचं 1च वर्ष, 1च वर्ष वेळ का द्यायचा. पहा की अभ्यासक्रम, परीक्षेचं स्वरूप, त्याच्यानंतर काय विचारलं जातं, त्याच्यानंतर कट ऑफ, या सगळ्याचा विचार करता आपल्याला 1 वर्ष तरी अभ्यास करावा लागतो. कारण बारकावे समजतात म्हणा, तिथं काय करावं लागतं हे सगळं समजायला लागतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की 1 वर्षामध्ये तुम्हाला ते सगळं कळायला लागतं. परीक्षा वगैरे अभ्यासक्रम वगैरे कळायला लागतं. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की तुम्ही ती परीक्षा करू शकता का नाही शकता, उत्तीर्ण होऊ शकता का नाही शकता, ते 1 वर्षामध्ये कळू शकतं तुम्हाला. जर तुम्ही जाणीवपूर्वक अभ्यास केला तर, म्हणजे राईट पाथनं जर गेलात, आंधळेपणानं गेलात नाही. रस्त्यावर वेडे पण हिंडतात, आंधळे पण हिंडतात, पांगळे पण हिंडतात, पिणारे पण हिंडतात, सगळे हिंडतात. रस्ता सगळ्यासाठी मोकळा असतो, परंतु जे योग्य मार्गाने जातात ते घरी पोहोचतात. ठीक आहे, तर तशीच गोष्ट आहे पहा. तर आता हा पहिला तर मुद्दा की कळण्यासाठी 1 वर्ष लागतं. जर एखादा व्यक्ती 1 वर्षामध्ये कंप्लीट करत असेल तर उत्तमच आहे. परंतु 2 वर्ष का द्यावे लागतात. कारण तुम्हाला हे पण माहिती आहे की कुठल्याही परीक्षेचं स्वरूप निश्चित नसतं आहे ना, की राम भरोसे असं म्हणता येत नाही. आपला इथं प्रयत्न करावा लागतो, संघर्ष करावाच लागतो. त्याच्यामुळे पहिल्या प्रयत्नामध्ये मे बी कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो, तुमचा अभ्यास इकडे तिकडे जाऊ शकतो, असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळं 2रा वर्ष द्यायला हवा. म्हणजे जास्तीत जास्त 2 वर्ष तुम्ही द्यायला हवेत ह्याच्यामध्ये. कारण हे चान्सेस घ्यायला हवेत आपण की एखाद्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर जे काही स्वप्न वगैरे आहे त्याच्यासाठी 2रं वर्ष द्यायला. कारण तो खर्च नाही पहा आहे ना. म्हणजे तुम्ही जर खरंच अभ्यास करत असाल तर खर्च नाही, तो इन्व्हेस्टमेंट आहे. तुमच्या आयुष्याच्या वेळेची ती इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यामुळे 2 वर्ष द्यायला हवेत. आता मी असं म्हणेन पहा, ज्या व्यक्तीला 1ही वर्ष नीट देता येत नाही त्यानं नादच नाही करायचा. नाद नाही करायचा मित्रांनो. म्हणजे उगच बघून दुसऱ्याचं यायचं नाही. 1 वर्ष जरी त्याला देता येत नाही, म्हणजे मी थोडं हे करतो ते करतो असं करतो म्हणल्यानं नाही जमत
आहे ना. आता जे व्यवसाय वगैरे करतात त्यांसाठी वेगळी गोष्ट आहे, हे सगळ्यासाठी बोलतोय आपण त्याच्यामध्ये. ओके, तर तुम्हाला कळलं की कमीत कमी 1 वर्ष, जास्तीत जास्त 2 वर्ष, कारण स्वरूप तसं असतं म्हणून. ठीक आहे. कारण जास्तीत जास्त 2 वर्ष द्यायला कसं असतं बऱ्याच वेळा, की आपले जे नेचर आहे ते समजायला जरा वेळ लागतो आपला. कारण आपण अभ्यास तर करतो, परंतु नेमकं कसा करायला पाहिजे हे दुसऱ्या वेळेस म्हणा, किंवा थोडंसं ठोकर लागल्यानंतर म्हणतो ना, है ना, ठेस लागल्यानंतर कळतं की इथं असं करायला हवं. ओके. आता पहा की तुम्ही असं म्हणू शकता की जास्त 2 वर्षापेक्षा जास्त वेळ का द्यायचा नाही, मुद्दा आहे ना. आपण 1 वर्ष का द्यायचा, 2 वर्ष का द्यायचा, आणि 2 वर्षापेक्षा जास्त वेळ का द्यायचा नाही. कारण पहा, परीक्षेचं स्वरूप, अभ्यास, तुमची आवड, बऱ्याच वेळा याच्यामध्ये मेळ बसत नाहीये. बऱ्याच वेळा एखाद्याला टेक्नॉलॉजी आवडते आणि तुम्ही या फील्डमध्ये उतरलात, तुमचा अभ्यासच होत नाही. बऱ्याच वेळा एखाद्याला आर्ट आवडतं, तुम्ही या फील्डमध्ये उतरलात, तुमचं काहीच होत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला एक करायचं असतं, आपण करत बसतो दुसरं, म्हणजे मेळच खात नाहीये, आहे ना. म्हणजे मन बुद्धी साथच देत नाही. त्याच्यामुळे पहा की 2 वर्षापेक्षा जास्त त्याच्यामध्ये कालमने, म्हणजे आपल्या आयुष्याचा खरा जो काळ आहे ना, तो विनाकारण वाया घालणं असं असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही जे क्षेत्रामध्ये करू शकता तिथं आपला वेळ दिला पाहिजे, तिथं तुमचा रिझल्ट येऊ शकतो. ओके. आता तुम्ही म्हणसाल की सर 2 वर्ष अभ्यास, 2 वर्षापेक्षा अभ्यास केल्यानंतर, ठीक आहे, की बरेच मुलं पास झालेले आहेत, असं पण बरेच रिझल्ट आहे. असं तुम्हाला वाटू शकतं ना, की 2 वर्षापेक्षा ज्यांनी 3 वर्ष दिले, 4 वर्ष दिले, 5 वर्ष दिले, तो लागला, हे झाला, असं झाला, असं वाटू शकतं ना. परंतु तुम्हाला सोशल मीडियावर, यूट्यूबवर किंवा जे काही रिझल्ट लागतो ना, त्या मुलांचा आकडा बोटावर मोजण्या इतका आहे. त्या बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यावरून आपलं नशीब आजवायचं नाहीत. हा काय सट्टे बाजार नाही आहे ना. आपलं आयुष्य म्हणजे सट्टे बाजार आहे का? नाही ना. म्हणजे त्यांच्याकडे पाहून उगाच 1-2 आपल्या आकड्याकडे पाहून सगळं दुनियाचं आकलन करणं, हे शहाणपणाचं लक्षण तर नाही बरं का, है ना. कुठं तर ते बघतोय, स्टेटस बघतोय, एंट्री बघतोय, हे बघतोय, तिथून काही चाललंय आजकाल, तर काही होऊ शकतं. आणि यूट्यूबवर काही ते काय यात काय, म्हणजे असं नाही की फॅक्ट्स बाय फॅक्ट्सच असेल त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांच्याकडे पाहून आपल्या आयुष्याचं आकलन करणं हा मूर्ख वेडेपणा आहे, है ना. असं म्हणणं तरी याच्यामध्ये काय होणार नाही. त्याच्यामुळं पहा, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता पहा की 2 वर्षापेक्षा अधिक जर तुम्ही देत असाल आणि तोच रिझल्ट येत असेल, तर हा नादखोळा आहे ना. उगाच नाद त्याच्यामध्ये जायचं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की काही लोककडे बघून, म्हणजे ते पण झालेत, हे झालेत, त्यांचा आकडा खूप कमी आहे पहा, है ना. तुम्ही सहज म्हणू शकता की 2 वर्षापेक्षा अधिक वेळ दिल्याने बरेच लोक यशस्वी बनले. परंतु त्या ज्या मुलांचं तुम्ही उदाहरण देता त्याच्यापेक्षा 1000 पटीने अशी मुलं आहेत पहा, ज्यांनी 2 वर्षापेक्षा अधिक वेळ दिलेला आहे, परंतु घरीच बसलेले आहेत, आणखी काही करत नाहीत. म्हणजे ते हुशार नाहीत असं नाही आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांच्याकडे ते सफल नाही झाले असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे जो आकडा तुम्ही देताय ना यशस्वी होण्याचा, त्याच्यापेक्षा 1000 पट आहेत की तेवढा जसं अभ्यास करणार आहे, परंतु त्यांचं नाही काहीच झालं. तर हे वेळीच जागरूक झालं पाहिजे आपण. स्पर्धा परीक्षेमध्ये एक प्रकारचं भवर आहे ना, हे पण सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं असेल. ओके, तर पुढचं काय पहा, मग 2 वर्षानंतर काय केलं पाहिजे. 2 वर्षानंतर प्लॅन बी सुरू केला पाहिजे, त्याला एक्झिक्यूट तात्पर्यनं आणि अंमलबजावणी केली पाहिजे, अंमलबजावणी. ठीक आहे. कारण ज्या वेळेस तुम्ही हे करता ना, तेव्हा तुमच्या आयुष्याला तुम्ही आधार देत असता. नाहीतर मग जमाना तुमची सगळ्या गोष्टी पाहतच असतात, मग नावं ठेवणं या गोष्टीचं ना, डिप्रेशन येणं या गोष्टी चालतात पहा. त्याच्यामुळं आपण स्वतः लवकर जागरूक झालं पाहिजे. ओके. तरी पण कुणाला जर असं वाटत असेल पहा 2 वर्षापेक्षा अधिक वेळ द्यावा, तर कोण द्यावा 2 वर्षापेक्षा अधिक वेळ द्यावा. पहिला तर पहा, पहिला मुद्दा, ज्याची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे, द्या. दुसरा पहा, ज्याचा अभ्यासामध्ये 100% भरोसा आहे. तिसरा, की जे परीक्षेत जर नाही लागले तर पुन्हा लगेच त्यांची नोकरी लागू शकते, कारण त्यांचं एज्युकेशन तसं आहे. असे जर 3 मुद्दे असते, कोणकोणते, ज्याची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे, ज्याचा 100% अभ्यासावर भरोसा आहे, आणि ज्यांची जर परीक्षा नाही लागली तर ते लगेच जॉब वगैरे लागू शकतात. या 3 पर्यायापैकी 2 जर पर्याय येत असेल तर तुम्ही परीक्षेचा नाद करायला हवा. तुम्ही नाहीत करणार तर कोण करणार. नाद केलाच पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी, आहे ना. कारण त्यांना माहिती आहे की करू शकतो तर करू शकतो. ठीक आहे. कारण हे वास्तविकता आहे पहा. काही जणाला असा अनुभव असतो स्वतःचा की हा हे होतच, तर होतच त्याच्यामध्ये. परंतु पहा की मी असं म्हणन की आपल्याला स्वतःला न समजता वारंवार त्याच फील्डमध्ये जाणं, त्या क्षेत्रामध्ये जाणं, म्हणजे काय, पायावर दगड नाही पर्वतच हाणून घेण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यामध्ये. कारण ते आपले जे स्वप्न असतात ना, ते कुणीतरी महाग काहीतरी त्यासाठी कार्य करत असतं, झिजत असतं. त्याच्याकडे जरी कधी आपण पाहिलं तर मग आपला कळतं की आपण काहीतरी करत बसलो होतो म्हणून, आणि हे वेळ होऊन गेल्यावर कळते. त्याच्यामुळं पहा, प्रत्येकाने स्वप्न पाहावं, परंतु स्वप्न दुसऱ्यांनी निर्माण केलेले नसावे. म्हणजे सोशल मीडिया, यूट्यूबवाले, आसपासच्या लोकांनी निर्माण केलेले नसावे. तुमचे जर इनबिल्ट स्वप्न असतील की बा हा हे माझं स्वप्न आहे, तर तुम्ही जरूर प्रयत्न करा.
आणि ते होतं सुद्धा, परंतु दुसऱ्यानं दाखवलेलं स्वप्न काही पूर्ण होत नसतं पहा. कारण त्याच्यात वेळ जातो आणि फक्त वेळ जातो, कारण त्या स्वप्नात ताकदच नसते आणि बीजच तसं नाही ना, दुसऱ्यानं दाखवलेलं असतं ते. त्याच्यामुळं पहा की तुमचं स्वप्न जर असेल अधिकारी बनायचं असेल, खरंच असेल, तर तो वास्तविक अनुभव घेऊन तुमच्या जीवनाला दिशा द्या. त्याच्यानुसार तुम्हाला पाहायचं आहे. कारण प्रत्येकामध्ये एक शक्ती असते मित्रांनो, नाविन्यपूर्ण शक्ती असते. त्याचा जर तुम्ही योग्य मार्गाने वापर नाही केला तर तीच शक्ती तुमचा विध्वंस करते. हे तुम्ही जरूर लक्षात ठेवा. त्याच्यामुळं स्पर्धा परीक्षेमध्ये किती वर्ष दिले पाहिजेत हे आपण ठोकताळा ठेवून जायचं की एवढे दिले पाहिजेत कारण हे कारण आहे माझ्याकडे, आणि नसेल तर मी अशा अशा गोष्टी करणार. ठीक आहे, कारण आपलं आयुष्य अनलिमिटेड नाही आहे. परत एकदा, आपलं आयुष्य अनलिमिटेड नाही आहे ना. तर हे जरूर लक्षात ठेवा आणि ही जागरूकता आणा. हे तुम्ही स्वतः विचार करण्यासारखा विषय. ठीक आहे, तर आपल्या पायावर दगड नाही मारून घ्यायचा, कारण आपलं आयुष्य अनलिमिटेड नाही आहे. ओके, तर पुढच्या आणखी एखाद्या अशाच टॉपिकमध्ये भेटूया. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.